राजमाता गोमाता संवाद यात्रेचे नांदेडमध्ये जोरदार स्वागत। महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित राजमाता गोमाता संवाद यात्रा शहरातील हॉटेल विसावा येथे उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातून गोमतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये हजारो व भक्त गोशाळाचे संचालक सहभागी झाले होते। त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी नांदेड जिल्ह्यातील गोशाळा संचालक तसेच गोरक्षक यांच्याशी संवाद साधला। यावेळी मंचावर शेखर मुंदडा आयोगाचे अध्यक्ष प्रल्हाद घोरबंद, सत्यवान गरुडककर, स्वामी आनंदबन महाराज, परमपूज्य जगदीश महाराज, भारती महाराज, डॉक्टर सुनील साहेब, अरविंद गायकवाड, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग नांदेड दक्षिणचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, गोसेवा आयोगाचे सदस्य तसेच अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड जिल्हा गोवंशचे श्री मारुतराव कंठेवार यांनी केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सूर्यवंशी यांनी केले। की दिनांक 22 जून पासून ही राजमाता गोमाता संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे। जवळपास 14 जिल्ह्यांचा प्रवास करून ही यात्रा आज आपल्या नांदेडमध्ये आलेली आहे। दिनांक 5 जुलै रोजी महाराष्ट्राचे सन्मान देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते या यात्रेचा समारोप होणार आहे। जवळपास 6000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यात, त्यापैकी 3000 किलोमीटरचा प्रवास केला आहे। आणि या संवादात गोशाळा संचालक असो, शेतकरी पुढे काय नियोजन करावं या दृष्टीने महाराष्ट्राचे आदरणीय शेखरजी मुंदडा या संवाद यात्रेसाठी निघालेले आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे, भारतातलं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की महाराष्ट्रातला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस पहिले मुख्यमंत्री आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेण्यापूर्वी गोमातेचं पूजन केलं आणि त्यानंतर शपथ घेतली। पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजाताई अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये गोरक्षण चालवावं लागायचं। गायीच्या चाऱ्यापासून असाल, मग गोरक्षण मधल्या गायी असो, बछडी असो, गायब होण्यापासून असाल, या सर्व बाबींना सर्व गोशाळेचे जे जिल्ह्यामधले असतील त्या सर्वांनी या गोष्टीला खूप फेस केलं। परंतु आनंदाचा दिवस आला आणि गेली 2 वर्षापासून शेखरभाई आणि गोशाळा पालन करण्याकरता त्यांना कसं संरक्षण देता येईल, त्यांना कशी मदत करता येईल या हेतून सरकारच्या माध्यमातून आज सर्वांना दिलासा देण्याचा प्रयत्न अत्यंत म्हणजे जिथं उत्साह पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त त्यांचा त्रास गेल्या 2 वर्षामध्ये खूप कमी झाला। ठीक आहे, सर्वांना आणखी कुठं मदत मिळण्यामध्ये कमी झालं असं, परंतु मी पाहिलं की पूर्वी 2 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ, आम्ही रोज 2 जिल्हे करतोय आणि या यात्रेचं नाव संवाद यात्रा दिलंय। तसेच पशुसंवर्धन विभाग आजची अशी परिस्थिती आलेली आहे, मी 3 वर्ष झालं लगातार इथे पण नांदेडमध्ये मी 3ऱ्यांदा येतोय। पीडित झालेले आहेत 2-2 वेळा। मी जे बोलतोय ते अभ्यासपूर्ण बोलतोय, मी भाषण करायला आलेलो नाही। आजची जी परिस्थिती आहे असं वाटतं की खूप बिकट परिस्थिती आहे। ह्या अर्थाने की आज या यात्रेमध्ये मला शेतकऱ्यांना, गोसेवकांना, गोशाळाचे संचालकांना आणि दानदात्यांना आणि आमच्या महाराज मंडळींना मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग, हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तब शुभ नामे जागे
तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय। आता गोमाता संवाद यात्रा ही 22 जून रोजी पुण्याहून सुरू झाली आहे। आज ही नांदेडमध्ये आहे। 14 जिल्हे आमचे पूर्ण झालेले आहेत। आम्ही रोज 2 जिल्ह्यात जातोय आणि अतिशय सुंदर असा रथ आम्ही राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचं बनवलं आहे। आमची ही यात्रा शोभाजी नाही, आम्हाला जो संदेश याच्यातून द्यायचा आहे तो मुख्य संदेश असा आहे की आता जी शेती जी खराब झालेली आहे ती शेती ही गो आधारित शेती होणं खूप महत्वाचं आहे। प्राकृतिक शेती होणं खूप महत्वाचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे ग्रीन रिव्होल्यूशन आलं, फर्टिलायझर आणि केमिकल फर्टिलायझर आले, पेस्टिसाइड आले, त्याच्याने उत्पन्न तर वाढलं परंतु जमिनीची परिस्थिती खूप खराब झालेली आहे। आज जे रोग वाढत आहेत, आज साधं उदाहरण देतो कॅन्सरचं, भयानक परिस्थिती आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। पंजाब मधून तर 2 ट्रेन चालतच होते कॅन्सरसाठी रोज, पण आता सगळ्या राज्यांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि 2030 मध्ये सायंटिस्टचं म्हणणं असं आहे की 5 जणांमध्ये 1 जणाला कॅन्सर होईल। अहो आज नाही आपण लवकर पाऊल उचलले तर येणारी परिस्थिती भयानक असणार आहे। आज 2-2 आणि 8-8 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येत आहेत, त्यांना शुगर बीपी हे कुठून येत आहे? हे जे आपण खातोय ना त्याच्यातून येतंय, सगळं केमिकल आणि पेस्टिसाइडचा परिणाम आहे। वापरलं पाहिजे पण त्याचं लिमिट आहे। पण आज शेतकरी ज्या पद्धतीने वापरतोय, मला असं वाटतं आम्ही अवेअरनेस करायला आलोय की आता गो आधारित शेती, प्राकृतिक शेती, सेंद्रिय शेती करा आणि त्याचा उपाय आमच्याकडे आहे। आम्ही गोखत तयार करू शकतो। आज 986 गोशाळा आमच्या महाराष्ट्रात आहे आणि त्या 986 गोशाळेमध्ये 1,53,000 गोवंश आहे। 10 किलो एक गोवंश 10 किलो शेण देतं। आज 15,30,000 किलो शेण होईल आणि हे दोन्ही एकमेकाला कसं पूरक आहे बघा। यांनी जर शेण बनवायला सुरुवात केली, गोखत तयार केलं आणि ते जर शेतकऱ्यांना दिलं तर त्याच्यातून गो आधारित शेती सुरू होईल। हे आम्ही सगळ्या गोशाळेला आवाहन केलेलं आहे आणि आम्ही आवाहन अशासाठी केलंय की महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत आपण 50 रुपये प्रतिदिन प्रति देशी गाय हे अनुदान देतोय। आज 132 कोटी रुपये या गोशाळेला आम्ही अनुदानात वितरित करतोय। आम्ही उपकार नाही करत आहे, पण त्यांची परिस्थिती खरंच बिकट आहे। पण आता कुठेतरी पाऊल उचललं पाहिजे। हे जीवामृत, घनजीवामृत आणि बीजामृत याची वेळ आलेलीच आहे आता जर नाही आली आणि आम्ही त्या ऑफिसमध्ये बसून मुंबईच्या पुण्याच्या नाही सांगू शकत, आता लोकांमध्ये यावं लागेल, यांना सांगावं लागेल, एक ज्योत पेटवायला लागेल, एक आग तयार करायला लागेल, एक चळवळ तयार करायला लागेल। बघा ग्रीन रिव्होल्यूशनच्या नावाखाली हे झालं, मग आलं व्हाईट रिव्होल्यूशन। व्हाईट रिव्होल्यूशन मध्ये दूध वाढवण्यासाठी सगळे संकरित गायी आल्या, विदेशी गायी आल्या, त्यांचं दूध तर वाढलंय पण ते आरोग्याला किती फायदेमंद आहे हा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। पण देशी गायीचं दूध हे अतिशय जबरदस्त आहे आरोग्यासाठी। आज डॉक्टर सुद्धा लिहून देतो प्रेस्क्रिप्शन मध्ये, आईचं दूध बंद झाल्यावर देशी गायीचं दूध द्यावं। अहो याच्यात अर्थ समजा ना तुम्ही। आणि हे जर करायचं असेल तर आता सगळ्यांना जागा व्हावं लागेल, शेतकऱ्यापासून, गोशाळेपासून, गोसेवकांपासून आणि दानदात्यांना पण। मी दानदात्यांना पण आवाहन करतोय की त्यांनी पण आपलं दान ह्या सत्कर्मासाठी द्यावं। आता मी सगळ्या गोशाळा या आत्मनिर्भर करणार आहे आणि त्याचं पाऊल मी उचललेलं आहे आणि मला खात्री आहे की मी लवकर हे सगळ्या गोशाळा आत्मनिर्भर करेन आणि मी माझ्या ऑफिसमध्ये बसून नाही करू शकत, म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्यातून प्रवास करून 5 जुलैला आम्ही नागपूरमध्ये जातोय आणि देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा समारोप आहे आणि हे सगळं डॉक्युमेंट, हे डॉकेट, याच्यातले काही मुद्दे जे योग्य मुद्दे आम्ही त्यांच्या समोर मांडणार आहे। पुढची दिशा हे ते आम्हाला ठरवतील, ते आम्हाला दिशा देतील। पण मला एक खात्री आहे की ते सुद्धा गो बघतंय आणि त्यांना या सगळ्या परिस्थिती माहिती आहे।
त्यामुळे येणारा काळ हा चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. पाऊल उचलले साहेब. आधी परिस्थिती तुम्ही सांगता बरोबर तशी होती, पण आज 21 मेला जी गृह खात्याकडून ऑर्डर निघाली, म्हणजेच माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून जी ऑर्डर निघाली ती तुम्ही एकदा वाचा. आणि त्याच्यामध्ये आता गोवंशाला कत्तल करायचं या लोकांनी विसरून जावं, नाही तर बाहेर येऊ शकत नाही असे कायदे आम्ही बनवले. पहिल्यांदा गो तस्करीवर आता मकोका लागतोय. ऑलरेडी 53 केसेस झाले आहेत महाराष्ट्रामध्ये. मकोका लावले. मकोका लावल्यावर तुम्ही किती पैसे लावा, वकील लावा, आता नाही सुटू शकणार. वार जर ज्याच्यावर होत असेल 3च्या वर जरी केस झाले तर त्याला तडीपार करतोय. असे ऍक्शन आता सुरू झालेले आहे आणि मी त्यांनाही विनंती करतो, त्यांना काय करायचं ते करू द्या, पण गोवंशाला आता हात नका लावू तुम्ही. ही लढाई नाही तर खूप मोठ्या पद्धतीने पेटेल आणि आम्ही कायद्याच्या मार्गानेच जाणार आहोत. पण कायदे असे कडक केलेले आहेत. आज आम्ही 4 डिपार्टमेंटचे नोडल ऑफिसर बनवलेले. प्रत्येक जिल्ह्यात SP, CP, पशुसंवर्धन आणि परिवहन या चौघांना आम्ही आज मुख्यमंत्री साहेबांच्या निर्देश आहेत की नोडल ऑफिसर तयार करा आणि त्यांचे नंबर डिक्लेअर करा आणि ते नागरिकांमध्ये पण द्या. ते त्याचं काम आम्ही आयोगामार्फत करू. सगळे नोडल ऑफिसरांचे नंबर सगळ्या नागरिकांपर्यंत आता जातील. त्यांनी फक्त त्यांना कळवायचंय. याच्यावर जर नाही कोणी काय ऐकलं तर सरळ 112 डायल करा. आता तिथं ही सगळी नोंद घेतली.